नमस्कार. आज आपण एका अशा अफाट आणि रहस्यमयी प्रतिभेबद्दल बोलणार आहोत जिने भारतीय सभ्यतेला चक्क 2000हून अधिक वर्षे आकार दिला. विचार करा, एक अशी प्राचीन बुद्धिमत्ता जिचा प्रभाव आजच्या या आधुनिक काळातही टिकून आहे. या सविस्तर विश्लेषणामध्ये आपण भाषेचे नियम, योगाचे तत्वज्ञान आणि प्राचीन भारताचा इतिहास ज्या एका नावाभोवती फिरतो त्या पतंजलींच्या गूढ विश्वात डोकावणार आहोत. हा आपला ज्ञानप्रवास खरोखरच खूप रंजक आणि कुतूहलवर्धक असणार आहे. चला तर मग सुरुवात करूया. भाग 1. एक प्राचीन ऐतिहासिक गूढ. आता साहजिकच सर्वांत पहिला प्रश्न पडतो, पतंजली नेमके कोण होते? इतिहास संशोधकांसाठी ही एखादा भन्नाट रहस्यमय कथेसारखीच गोष्ट आहे. म्हणजे ते नक्की कोण होते? एक महान व्याकरणकार का एक तत्वज्ञानी? ध्यान आणि मनाच्या एकाग्रतेचा मार्ग दाखवणारे योगी होते की तत्कालीन घडामोडींची नोंद ठेवणारे इतिहासकार? का थेट राजदरबारातील मुख्य पुरोहित? की या सर्वच्या सर्व गोष्टी एकाच विलक्षण व्यक्तीमध्ये सामावलेल्या होत्या? विचार करण्यासारखी गोष्ट आहे ना? आणि गंमत बघा, या ऐतिहासिक व्यक्तिमत्वाबद्दल कोणतीही ठोस चरित्रात्मक माहिती आज उपलब्ध नाही. आणि हीच गोष्ट त्यांच्याविषयीचं कुतूहल आणखी वाढवते. त्यांच्या जन्मस्थानाबद्दलही खूप वेगवेगळे दावे आहेत. काही जण त्यांचा संबंध गोनदरशी जोडतात, काही म्हणतात उत्तर प्रदेश, तर काही थेट दक्षिण भारताशी त्यांचा संबंध जोडतात. त्यांच्या कुटुंबाची पार्श्वभूमी तर इतिहासाच्या पानात कुठेतरी हरवूनच गेलीय. पण एक गोष्ट मात्र 100% निश्चित आहे, ती म्हणजे त्यांचे वैदिक परंपरा आणि तर्कशास्त्रातील उच्च प्रगत दर्जाचं शिक्षण. त्या काळात एवढं सखोल शिक्षण मिळणं म्हणजे अतिशय दुर्मिळ आणि बौद्धिकदृष्ट्या उच्च वर्गाचं लक्षण होतं. पुढे जाऊया. भाग 2. अस्थिरतेचे जग. आता या स्लाइडमध्ये सर्वात मनोरंजक गोष्ट काय आहे माहितीये? पतंजलींचा काळ हा काही शांततेचा काळ नव्हता. अशोक महाराजांच्या मृत्यूनंतर ते बलाढ्य असं मौर्य साम्राज्य कोसळलं होतं. इसवी सन पूर्व 2ऱ्या शतकाचा तो काळ. उत्तरेकडून इंडो ग्रीक्स म्हणजे यवनांची आक्रमणे वाढत चालली होती. राजकीय अस्थिरता अगदी शिगेला पोहोचली होती. आणि याच धामधुमीत पुष्यमित्र शुंग उदयाला आला. म्हणजे बघा, पतंजलींचे विचार हे कुठल्याशा शांत आश्रमात बसून केलेलं केवळ अमूर्त चिंतन नव्हतं. ते या प्रचंड मोठ्या राजकीय उलथापालथीच्या आणि अस्थिरतेच्या काळात घडलेलं ते एक जिवंत आणि धगधगीत तत्वज्ञान होतं. आता वळूया त्यांच्या सर्वांत मोठ्या योगदानाकडे. भाग 3. व्याकरणाचे शास्त्र. प्राचीन भारताची भाषिक रचना समजून घेताना ही तुलना खरोखर खूप महत्त्वाची ठरते. एका बाजूला आहेत पाणिनी आणि कात्यायन. पाणिनींची अष्टाध्यायी म्हणजे जणू एखाद्या कॉम्प्युटरच्या कोडिंग किंवा गणितीय अल्गोरिथमसारखीच होती. अगदी अचूक, पण समजायला अतिशय क्लिष्ट आणि संक्षिप्त. आता पतंजलींनी काय केलं? त्यांनी या परंपरेचा वारसा पुढे नेला, पण फक्त या नियमांचं कोरडं स्पष्टीकरण नाही केलं. त्यांनी या नियमांना एका जिवंत, गतिमान आणि संवादात्मक अशा तात्विक प्रणालीमध्ये बदलून टाकलं, ज्याला आज आपण महाभाष्य म्हणून ओळखतो. अगदी मास्टर स्ट्रोक. आणि इथे हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या. जर भाषा कोसळली तर ज्ञानही कोसळेल. प्राचीन भारताची संस्कृती ही पूर्णपणे मौखिक परंपरेवर आधारित होती. हजारो वर्षांचे ज्ञान, वेद, विधी हे सगळं एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे केवळ पाठांतरातून जात होतं. अशावेळी जर एका शब्दाचाही उच्चार चुकला ना, तर अर्थाचा अनर्थ होईल, विधी चुकेल आणि कालांतराने या पूर्ण ज्ञानाचाच नाश होईल. म्हणूनच व्याकरणाचे नियम काटेकोरपणे पाळणे हे फक्त भाषेपुरते मर्यादित नव्हते, तर संपूर्ण सभ्यता टिकवून ठेवण्यासाठी ते अतिशय महत्त्वाचं होतं. महाभाष्याची शिकवण्याची पद्धत बघितली तर खरोखर थक्क व्हायला होतं. हे पुस्तक विद्यार्थ्यांवर हे असंच आहे, मान्य करा, असं काहीही लादत नाही. त्यात एक परिपूर्ण वैज्ञानिक दृष्टिकोन आहे. कसं ते बघा. आधी एक प्रश्न विचारला जातो, मग विद्यार्थ्यांच्या मनात काय गोंधळ उडू शकतो याचा विचार करून त्यावर आक्षेप नोंदवले जातात, आणि शेवटी अत्यंत तार्किक पद्धतीने टीकाकारांना उत्तरे दिली जातात. ही जी संवादात्मक आणि वैज्ञानिक प्रश्नांची पद्धत आहे ना, तिने भाषेच्या अभ्यासाला एका नव्या बौद्धिक उंचीवर नेऊन ठेवलं. चला आता याचा राजकीय पैलू पाहूया. भाग 4. राजकारण, विधी आणि सत्तार. पुष्यमित्र शुंगाने जेव्हा नव्या राजघराण्याची स्थापना केली तेव्हा मौर्य काळानंतर मागे पडलेल्या वैदिक परंपरांचे पुनरुज्जीवन करणं ही त्याची मोठी गरज होती. आता एका नव्या सत्तेला मान्यता मिळवण्यासाठी नुसतं सैन्य असून चालत नाही, होय ना? दरबारात अत्यंत बुद्धिमान लोकांची फौज लागते. असे विद्वान, विधितज्ञ आणि व्याकरणकार हवे होते जे प्राचीन पवित्र परंपरांचे अचूक पालन करू शकतील. आणि इथेच पतंजलींसारख्या असामान्य विद्वान व्यक्तीचे महत्त्व राजदरबारासाठी अनन्यसाधारण ठरते. म्हणूनच अनेक अभ्यासक असे ठामपणे मानतात की याच कारणामुळे पतंजली हे कदाचित पुष्यमित्राचे मुख्य पुरोहित असावे. आणि हे उदाहरण बघा, अश्वमेध यज्ञ. हे अगदी उत्तम प्रकारे स्पष्ट करतं की त्या काळात सत्तेचं प्रदर्शन आणि धार्मिक विधी हे एकमेकांवर कसे अवलंबून होते.
अश्वमेध हा काही साधासुधा धार्मिक सोहळा नव्हता, ती सार्वभौमत्वाची एक भव्य राजकीय घोषणा होती. आणि असा महत्त्वाचा यज्ञ करताना मंत्रांचे उच्चारण आणि व्याकरण 100% अचूक असणं आवश्यक होते. इथेच राजसत्ता आणि भाषेचे परिपूर्ण ज्ञान यांचा एक घट्ट संबंध आपल्याला पाहायला मिळतो. आता एक अतिशय रंजक गोष्ट सांगतो. व्याकरण शिकवण्यासाठी लिहिलेला हा महाभाष्य इतिहासकारांसाठी चक्क एक अनपेक्षित खजिना ठरला. प्राचीन भारतात कालक्रमानुसार इतिहास लिहिण्याची पद्धत अशी फारशी नव्हतीच. पण महाभाष्यामध्ये व्याकरणाची उदाहरणे देताना अनवधानाने का होईना समकालीन यवनांच्या आक्रमणांचे उल्लेख आले आहेत. तत्कालीन राजकीय अस्थिरतेचे आणि सामाजिक प्रथांचे संदर्भ यात मिळतात. म्हणजे विचार करा, व्याकरणाचे पुस्तक असूनही आजच्या इतिहासकारांसाठी मौर्य काळानंतरचा भारत समजून घेण्यासाठी हा ग्रंथ किती मोठा आणि मोलाचा पुरावा ठरतो. आता वळूया त्यांच्या सर्वात प्रसिद्ध पैलूकडे. भाग 5 योगगुरूविषयीची चर्चा. पतंजली हे नाव ऐकल्या ऐकल्या आपल्या डोळ्यासमोर काय येतं? अर्थातच योगसूत्र. ऐतिहासिक राजकारण आणि व्याकरणाच्या पलीकडे जाऊन पतंजली हे नाव आज जगभरात प्रसिद्ध आहे ते याच एका गोष्टीमुळे. योगः चित्तवृत्तिनिरोधः म्हणजे मनातील विचारांच्या आंदोलनांना थांबवणे म्हणजे योग. हे अत्यंत प्रगल्भ तत्वज्ञान या सूत्रांमधून मांडण्यात आलं आहे. मनावर नियंत्रण, ध्यान, एकाग्रता आणि अंतिम मुक्ती यांचा हा मार्ग आहे. व्याकरणाच्या माध्यमातून भाषेला शिस्त लावणारे पतंजली इथे थेट मानवी मनाला शिस्त लावण्याचे आणि एकाग्रतेचे तंत्र शिकवताना दिसतात. आणि इथूनच सुरू होतो इतिहासातील एक मोठा वाद, जी आपली मुख्य चर्चा आहे. महाभाष्य आणि योगसूत्र हे दोन्ही महान ग्रंथ एकाच व्यक्तीने लिहिले असतील का? काही विद्वानांचा असा ठाम विश्वास आहे की भाषेची गुंतागुंत आणि मनाची गुंतागुंत सोडवणारी ती एकच अफाट बुद्धिमत्ता होती. पण दुसरीकडे आधुनिक संशोधक असे मानतात की शतकानुशतके वेगवेगळ्या विद्वानांनी कदाचित पतंजली याच आदरणीय नावाचा वापर करून आपले ग्रंथ लिहिले असावेत. हा वाद आजही सुरूच आहे आणि हे गूढ खरोखरच खूप रंजक आहे. या सगळ्या चर्चेतून आपण एका अत्यंत महत्त्वाच्या निष्कर्षापर्यंत पोहोचतो. बघा, भौतिक सत्ता कितीही मोठी असली तरी ती काळाच्या ओघात नष्ट होते. राजे आले आणि गेले, बलाढ्य साम्राज्य कोसळून मातीला मिळाली, राजघराणी नामशेष झाली. पण पतंजलींचे विचार मात्र आजही टिकून आहेत. त्यांच्या विश्लेषणात्मक आणि कुशाग्र बुद्धिमत्तेने जे ज्ञान निर्माण केले ते कोणत्याही विनाशातून तरुण गेले. त्यांनी खऱ्या अर्थाने एका संपूर्ण सभ्यतेला जिवंत ठेवलं. खऱ्या अमरत्वाची व्याख्या याहून वेगळी ती काय असू शकते, नाही का? शेवटी या संपूर्ण विश्लेषणातून हा एक भन्नाट प्रश्न उरतोच. भाषेची गुंतागुंतीची रचना, एखाद्या साम्राज्याचा आणि अस्थिरतेचा इतिहास आणि मानवी मनाची अंतिम शांतता या तिन्ही अगदी टोकाच्या आणि भिन्न वाटणाऱ्या गोष्टींचा वेध एकाच प्राचीन बुद्धिमत्तेने घेतला असेल का? एका प्राचीन भारतीय मनाची ही झेप खरोखरच अवाक करणारी आहे, जिने मानवी विचारसरणीला कायमचा आकार दिला आहे. या प्राचीन ज्ञानाच्या अथांग महासागरातून अजून किती रहस्य उलगडायची बाकी आहेत याचा विचार केला तरी थक्क व्हायला होतं.